नमस्कार मित्रांनो. समाज सुधारक या आपल्या लाडक्या चॅनलवर मी तुमचं मनःपूर्वक स्वागत करतो. आज आपण भारताच्या इतिहासातील एका धगधगत्या पर्वाची आणि शौर्यगाथेची माहिती घेणार आहोत. ते पर्व म्हणजे गोवा मुक्ती संग्राम. 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला. पण आपला एक अविभाज्य भाग तब्बल 14 वर्षे परकीय गुलामगिरीच्या अंधारात खितपत पडला होता. 450 वर्षांची जुलमी पोर्तुगीज राजवट आणि तिला मुळासकट उकडून टाकण्यासाठी आपल्या शूरवीरांनी दिलेला लढा हा केवळ इतिहास नाही तर प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे. चला तर मग 20 भागांच्या या विशेष मालिकेतून जाणून घेऊया गोवा मुक्ती संग्रामाची ही रोमांचकारी आणि दमदार कहाणी. भाग 1. पोर्तुगीजांचे आगमन आणि सुरुवातीचा काळ. भारतात युरोपीय सत्तांपैकी सर्वात आधी आले ते पोर्तुगीज आणि सर्वात शेवटी गेले तेही पोर्तुगीजच. 1510 साली अल्फान्सो द अल्बुकर्क याने विजापूरच्या आदिलशाहीकडून गोवा जिंकून घेतला. सुरुवातीला त्यांचा मुख्य उद्देश व्यापार आणि धर्मप्रसार हाच होता. मात्र हळूहळू त्यांनी गोव्यावर आपली घट्ट पकड बसवली आणि स्थानिकांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. गोव्यातील जनतेला त्यांच्या मूळ संस्कृतीपासून वंचित ठेवण्याचं षडयंत्र रचलं गेलं. ही 450 वर्षांची अंधारमय रात्र होती, जिथे स्वातंत्र्याची एक किरणही दिसत नव्हती. पण आतल्या आत असंतोषाची ठिणगी मात्र धुमसत होती. भाग 2. जुलमी राजवट आणि सांस्कृतिक दडपशाही. पोर्तुगीज राजवटीत गोमंतकीय जनतेला अत्यंत भीषण अत्याचारांना सामोरे जावे लागले. इन्क्विजिशन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या धार्मिक छळाच्या मोहिमेने गोव्यात हाहाकार माजवला. लोकांना सक्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडले गेले, मंदिरे उद्ध्वस्त केली गेली आणि स्थानिक भाषांचा वापर करण्यावर कठोर बंदी घालण्यात आली. जे ख्रिश्चन धर्म मानत नव्हते त्यांना क्रूर शिक्षा दिल्या गेल्या. हे अत्याचार केवळ शारीरिक नव्हते, तर ते गोव्याच्या मूळ अस्तित्वावर थेट घाला घालणारे होते. या भयानक छळामुळे हजारो स्थानिकांना गोवा सोडून पळ काढावा लागला. भाग 3. असंतोषाची ठिणगी आणि बंडाचे वारे. 17व्या आणि 18व्या शतकात पोर्तुगीजांविरुद्ध अनेक लहान मोठी बंड झाली. पिंटोचे बंड आणि राण्यांचे बंड यापैकी काही प्रमुख उदाहरणे आहेत. सत्तारी तालुक्यातील राण्यांनी तर पोर्तुगीजांना सळो की पळो करून सोडले होते. त्यांनी अनेक वेळा अशस्त्र उठाव केले, पण पोर्तुगीजांच्या प्रगत शस्त्रास्त्रांपुढे आणि कपटी धोरणांपुढे हे उठाव चिरडले गेले. तरीही या बंडांनी गोव्यातील जनतेच्या मनात स्वातंत्र्याची आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची ज्योत पेटवत ठेवली. गोवेकर ही गुलामगिरी मुकाट्याने सहन करणार नाहीत हे यातून स्पष्ट झाले. भाग 4. डॉक्टर टी.बी. कुन्हा आणि आधुनिक लढ्याची सुरुवात. 20व्या शतकाच्या सुरुवातीला गोव्यातील स्वातंत्र्य लढ्याला एक नवी आणि संघटित दिशा मिळाली. या नव्या पर्वाचे प्रणेते होते डॉक्टर त्रिस्ताओ ब्रागांझा कुन्हा, ज्यांना गोवा मुक्ती संग्रामाचे जनक म्हटले जाते. त्यांनी 1928 साली गोवा काँग्रेस समितीची स्थापना केली आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या धर्तीवर गोव्यात चळवळ उभी केली. त्यांनी पोर्तुगीजांच्या दडपशाहीविरुद्ध लेखणी उचलली आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गोव्याचा प्रश्न मांडला. डॉक्टर कुन्हा यांच्या विचारांनी गोमंतकीय तरुणांना प्रेरित केले आणि त्यांना भारताच्या स्वातंत्र्य लढ्याशी जोडले. भाग 5. 18 जून 1946 म्हणजे डॉक्टर राम मनोहर लोहियांचा ऐतिहासिक सत्याग्रह. गोवा मुक्ती संग्रामातील सर्वात सुवर्ण दिन म्हणजे 18 जून 1946. भारताचे थोर समाजवादी नेते डॉक्टर राम मनोहर लोहिया हे विश्रांतीसाठी गोव्यात आले होते, पण तिथली हुकुमशाही पाहून ते अस्वस्थ झाले. नागरिकांना साधं बोलण्याचे आणि सभा घेण्याचेही स्वातंत्र्य नव्हते. लोहियांनी मडगाव येथे पोर्तुगीज बंदी झुगारून एक प्रचंड जाहीर सभा घेतली आणि नागरिकांना नागरी हक्कांसाठी लढण्याचे आवाहन केले. या ऐतिहासिक सभेने गोव्यात जणू ज्वालामुखीचा स्फोट झाला. लोकांच्या मनातील भीती नष्ट झाली आणि 18 जून हा दिवस गोव्याच्या इतिहासात क्रांतिदिन बनला. भाग 6. 15 ऑगस्ट 1947 आणि गोव्याची निराशा. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा उत्सव साजरा होत होता. पण गोव्यात मात्र चिडीचूप शांतता आणि निराशा होती.
ब्रिटिशांनी भारत सोडला, पण पोर्तुगीजांनी गोवा, दमण आणि दीव सोडण्यास स्पष्ट नकार दिला. पोर्तुगीज हुकुमशहा सालाझार याने गोवा हा परकीय प्रांत नसून तो पोर्तुगालचाच अविभाज्य भाग असल्याचा अजब दावा केला. भारत स्वतंत्र होऊनही आपले बांधव परकीय गुलामगिरीत आहेत, ही भावना भारतीयांना अस्वस्थ करणारी होती. आता हा लढा संपूर्ण भारताचा बनला होता. भाग 7. नॅशनल काँग्रेस गोवाची स्थापना आणि सत्याग्रह. लोहियांच्या अटकेनंतर गोव्यातील चळवळीचे नेतृत्व नॅशनल काँग्रेस गोवा या संघटनेने आपल्या खांद्यावर घेतले. या संघटनेने अहिंसक मार्गाने लढा पुढे नेण्याचे ठरवले. पीटर अल्वारिस, सुधाताई जोशी, शिरूभाऊ लिमये यांसारख्या नेत्यांनी गावोगावी जाऊन लोकांमध्ये जागृती केली. पोर्तुगीज पोलिसांनी या नेत्यांना अटक करून अमानुष छळ सुरू केला. अनेकांना जन्मठेपेची शिक्षा सुनावून आफ्रिकेतील अंगोलासारख्या दूरच्या वसाहतींमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी पाठवण्यात आले. मात्र या दडपशाहीमुळे सत्याग्रही डगमगले नाहीत. त्यांचा निर्धार अधिकच पक्का झाला. भाग 8. आझाद गोमंत दल आणि सशस्त्र क्रांती. एकीकडे अहिंसक सत्याग्रह सुरू असतानाच काही तरुणांना वाटत होते की पोर्तुगीजांसारख्या क्रूर सत्तेला केवळ शांततेच्या मार्गाने अटवता येणार नाही. यातूनच आझाद गोमंत दल या सशस्त्र क्रांतिकारी संघटनेची स्थापना झाली. विश्वनाथ लवंदे, दत्तात्रय देशपांडे आणि प्रभाकर सिनारी यांसारख्या धाडसी तरुणांनी या दलाचे नेतृत्व केले. त्यांनी पोर्तुगीज पोलीस चौक्यांवर हल्ले करणे, शस्त्रास्त्रे लुटणे आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे असे गनिमी मार्ग अवलंबले. या कारवायांनी पोर्तुगीज प्रशासनात मोठी दहशत निर्माण झाली. भाग 9. 15 ऑगस्ट 1955 महासत्याग्रहाची हाक. 1955 साल उजाडले आणि गोवा मुक्ती समितीने एका महासत्याग्रहाची घोषणा केली. भारताच्या कानाकोपऱ्यातून हजारो सत्याग्रही गोव्याच्या सीमेवर जमा झाले. यात महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश अशा अनेक राज्यांतील तरुणांचा सहभाग होता. 15 ऑगस्ट 1955 रोजी या निशस्त्र सत्याग्रहींनी हातात तिरंगा घेऊन भारत माता की जय अशा घोषणा देत गोव्याच्या हद्दीत प्रवेश केला. हा एक अभूतपूर्व असा राष्ट्रीय एकात्मतेचा आविष्कार होता. संपूर्ण देश गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी एकवटला होता. भाग 10. पोर्तुगीजांचा अमानुष गोळीबार आणि बलिदान. 15 ऑगस्ट 1955 रोजी शांततापूर्ण मार्गाने चालत येणाऱ्या निशस्त्र सत्याग्रहांवर पोर्तुगीज पोलिसांनी आणि सैनिकांनी अचानक अंधाधुंद गोळीबार सुरू केला. पत्रादेवी आणि तेरेखोलच्या सीमांवर रक्ताचे सडे पडले. या क्रूर हल्ल्यात कर्नाटकातील कर्नाड सदाशिवराव, महाराष्ट्रातील हिरवे गुरुजी यांसारख्या वीरांसह तब्बल 33 सत्याग्रहींनी हौतात्म्य पत्करले. शेकडो लोक गंभीर जखमी झाले. एका बाजूला निशस्त्र नागरिक आणि दुसऱ्या बाजूला मशीनगन घेऊन उभे असलेले क्रूर सैनिक असे हे विदारक दृश्य होते. या रक्तपाताने संपूर्ण भारत देश संतापाने हादरून गेला. भाग 11. दादरा आणि नगर हवेलीची मुक्ती. गोव्याच्या मुख्य भूमीवर लढा सुरू असतानाच आझाद गोमंतक दल आणि स्वयंसेवकांनी मिळून एक मोठी रणनीती आखली. त्यांनी जुलै-ऑगस्ट 1954 मध्ये पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या दादरा आणि नगर हवेली या प्रदेशांवर सशस्त्र हल्ला केला. अतिशय नियोजनबद्ध आणि धाडसी कारवाई करत त्यांनी अवघ्या काही दिवसांत पोर्तुगीज पोलिसांना शरण येण्यास भाग पाडले. दादरा आणि नगर हवेली पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त झाली. या विजयाने गोव्यातील लढायाला प्रचंड मानसिक बळ दिले आणि पोर्तुगीजांचे धाबे दणाणले. भाग 12. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची कोंडी. गोव्यातील गोळीबारानंतर भारत सरकारने पोर्तुगालशी आपले सर्व राजनैतिक संबंध तोडले आणि गोव्याची आर्थिक नाकेबंदी केली. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची मोठी कोंडी होत होती. अमेरिका आणि ब्रिटनसारखे देश छुप्या मार्गाने पोर्तुगालला पाठिंबा देत होते, कारण पोर्तुगाल हा त्यांच्या नाटो कराराचा सदस्य होता. पाश्चिमात्य देशांचा दबाव होता की भारताने लष्करी कारवाई करू नये. पंडित नेहरू शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत होते, पण सालाझार तडजोडीस तयार नव्हता. भाग 13. वाढता देशांतर्गत दबाव. जसजसा काळ पुढे सरकत होता तसतसा भारत सरकारवरील देशांतर्गत दबाव वाढत चालला होता.
जर का काश्मीर आणि हैदराबादमध्ये लष्करी कारवाई होऊ शकते तर गोव्यात का नाही असा सवाल विचारला जात होता. आचार्य कृपलानी, अटल बिहारी वाजपेयी आणि यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांनी गोव्याच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली. गोमंतकीय जनतेचा संयम आता संपत आला होता. भारताने आता बघ्याची भूमिका न घेता थेट कारवाई करावी, हीच संपूर्ण देशाची आणि जनतेची एकमुखी मागणी होती. भाग 14. वास्को द गामा जहाजावरील हल्ला आणि संयमाचा अंत. 1961 सालाच्या उत्तरार्धात पोर्तुगीजांनी भारतीय मच्छीमारांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. नोव्हेंबर 1961 मध्ये अंजादीव बेटाजवळ पोर्तुगीज सैनिकांनी एका भारतीय प्रवासी बोटीवर गोळीबार केला, ज्यामध्ये एका भारतीय अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना भारताच्या संयमाचा अंत करणारी ठरली. आता शांततेच्या चर्चांना अर्थ उरला नव्हता. पंडित नेहरूंना शेवटी लष्करी कारवाईचा निर्णय घ्यावा लागला. संरक्षण मंत्री V.K. कृष्णमेनन यांना गोव्यावर लष्करी कारवाई करण्याची अंतिम योजना तयार करण्याचे आदेश देण्यात आले. भाग 15. ऑपरेशन विजयची तयारी. भारत सरकारने पोर्तुगीज राजवट संपुष्टात आणण्यासाठी लष्करी मोहिमेची आखणी केली, जिचे नाव ठेवण्यात आले ऑपरेशन विजय. भारतीय भूदल, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांनी मिळून एका संयुक्त मोहिमेची तयारी सुरू केली. भारतीय सैन्याची 17वी इन्फंट्री डिव्हिजन बेळगाव आणि वापी भागात तैनात करण्यात आली. मेजर जनरल K.P. कँडेथ यांच्याकडे या मोहिमेचे नेतृत्व सोपवण्यात आले. भारतीय नौदल आणि हवाई दल सज्ज झाले. गोव्याच्या मुक्तीचा शंखनाद आता घुमणार होता. भाग 16. 17 डिसेंबर 1961 रोजी मोहिमेचा आरंभ. 17 डिसेंबर 1961 रोजी मध्यरात्री भारतीय सैन्याने गोव्याच्या सीमेवरून 3 बाजूंनी आगेकूच सुरू केली. हवाई दलाने अचूक हल्ल्यात गोव्यातील दाभोळी विमानतळाची धावपट्टी उद्ध्वस्त केली, जेणेकरून पोर्तुगीजांना पळून जाता येऊ नये. भारतीय नौदलाने समुद्रकिनारा सील केला आणि पोर्तुगीज युद्धनौका अफोन्स द अल्बुकर्कला मुरगाव बंदरात बुडवले. भूदलाने वेगाने पुढे सरकत एक शहर ताब्यात घेण्यास सुरुवात केली. 450 वर्ष राज्य करणाऱ्या पोर्तुगीजांना भारतीय सैन्याच्या या झंझावाती हल्ल्याचा प्रतिकार करणे अशक्य झाले. भाग 17. पोर्तुगीजांची पळापळ. भारतीय सैन्याच्या वेगवान कारवाईमुळे पोर्तुगीज सैन्यात एकच गोंधळ उडाला. हुकुमशाह सालाझारने लिस्बनवरून आदेश दिला होता की शरण जाऊ नका, पण गोव्याचा गव्हर्नर जनरल वासालो ई सिल्व्हा याला सत्य परिस्थितीची जाणीव होती. भारतीय सैन्यासमोर आपण काही तास देखील टिकू शकणार नाही हे त्याला समजून चुकले होते. अनेक पोर्तुगीज सैनिक आपले बंकर सोडून पळू लागले. स्थानिक गोमंतकीय जनतेने मात्र निर्भयपणे रस्त्यावर उतरून भारतीय सैन्याचे फुलं उधळून आणि टाळ्या वाजवून जंगी स्वागत केले. भाग 18. 19 डिसेंबर 1961 हा ऐतिहासिक शरणागती. शेवटी तो सुवर्ण क्षण आला. 19 डिसेंबर 1961 रोजी दुपारी पोर्तुगीज गव्हर्नर जनरल वासालो ई सिल्व्हा याने शरणागतीच्या पत्रावर स्वाक्षरी केली. कोणतीही मोठी जीवितहानी न होता अवघ्या 36 तासात ऑपरेशन विजय यशस्वी झाले. जवळपास 3306 पोर्तुगीज सैनिकांनी भारतीय सैन्यासमोर सपशेल शरणागती पत्करली. पणजीतील सचिवालयावरून पोर्तुगालचा झेंडा खाली उतरवण्यात आला आणि भारताचा शान वाढवणारा तिरंगा मोठ्या डौलाने फडकवण्यात आला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 14 वर्षांनी गोवा खऱ्या अर्थाने मुक्त झाला. भाग 19. अखंड भारताचे स्वप्न साकार. गोव्याच्या मुक्तीमुळे संपूर्ण भारतात आनंदाची लाट उसळली. 14 वर्षापूर्वी जे स्वातंत्र्य अपूर्ण राहिले होते ते आता 19 डिसेंबर 1961 रोजी पूर्ण झाले होते. गोवा, दमण आणि दीव हे प्रदेश भारतीय संघराज्यात केंद्रशासित प्रदेश म्हणून सन्मानाने सामील करण्यात आले. या ऐतिहासिक विजयाने भारताने जगाला दाखवून दिले की आपली सार्वभौमत्व आणि अखंडता राखण्यासाठी आपण खंबीर आहोत. काश्मीरपासून कन्याकुमारीचा भारत आता खऱ्या अर्थाने एक संघ आणि परकीय हस्तक्षेपापासून पूर्णपणे मुक्त झाला होता. भाग 20. हुतात्म्यांना कृतज्ञतापूर्वक आदरांजली.
गोवा मुक्तीसंग्राम हा केवळ लष्करी विजय नव्हता, तर तो शेकडो हुतात्म्यांच्या रक्ताने आणि बलिदानाने मिळवलेला विजय होता. डॉक्टर राम मनोहर लोहिया, डॉक्टर टी.बी. कुन्हा, हिरवे गुरुजी आणि आझाद गोमंतक दलाच्या अज्ञात वीरांनी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरले होते. आज गोव्याच्या किनाऱ्यांवर आपण जो मोकळा श्वास घेतोय, तो या शूरवीरांच्या त्यागामुळेच आहे. समाज सुधारक चॅनलच्या माध्यमातून आपण या सर्व ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांना कोटी कोटी प्रणाम करूया. जय हिंद, जय गोमंतक, भारत माता की जय.